नदी ओढे भरून वाहत आहेत। काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। यामध्ये शेती पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालंय। सोयाबीन, कापूस, मूग, उडीद, तूर, फळ पिकांना मोठा फटका बसलाय। त्यामुळे शेतकरी मात्र चिंतातूर झालेले आहेत। पिकांचं नुकसान झालंय तर पीक विम्याचं कवच आहे। राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी पीक विमा नोंदवलेला आहे। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी काल नुकसानग्रस्त भागात पावसाचा जोर कमी होताच नुकसानीचे पंचनामे महसूल आणि कृषी विभागाने करावेत अशा सूचना दिल्यात। त्यासोबतच शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेतून पिकाचा विमा भरलेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा कंपन्यांना पीक नुकसानीचे पूर्वसूचना निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचं आवाहन केलंय। म्हणजेच 72 तासांच्या आत शेतकऱ्यांना नुकसानीच्या पूर्वसूचना कंपनीला द्याव्या लागणार आहेत। 14447 या हेल्पलाईन नंबरवर पीक नुकसानीची पूर्वसूचना कंपनीला देऊन पीक विम्याचा क्लेम करता येईल।